पुणे नाशिक हायवे आणि हा पुणे नाशिक हायवेवर असलेली व्हीएस कंपनी मंडळी. जितकी मोठी ही कंपनी दिसत होती ना, त्याच्या पाठीमागे तितकाच मोठा कष्टाचा डोंगर होता. मंडळी, आज गोष्ट करायची होती तेजस दादाच्या प्रवासाची. एक साधा साऊंड ऑपरेटर टू एक साऊंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मालक म्हणजेच तेजस दादा. कंपनीबद्दल बोलायचं झालं तर कंपनी आता उच्च लेवलला काम करते. लोकांचा मिळालेला विश्वास, त्यासोबत क्वालिटी आणि सर्व्हिसेस इत्यादी गोष्टींमुळे तिचं साऊंड क्षेत्रामध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या नंबरला नाव आहे. मंडळी, वेळ होती 2014ची, वय वर्ष 16, आवड मात्र साऊंड. आणि साऊंडच्या आवडीमुळे दादाला ऑपरेटिंग सुद्धा आवडायचे. दादा ऑपरेटिंगला जायचा, 500 रुपये रोज घ्यायचा, पण प्रवास इथपर्यंत थांबत नाही. वेळ होती 2017-18ची. त्या टायमाला स्वतःची डीजेची गाडी आणली, पण ती गाडी सुद्धा लॉस गेली. पुढे करायचं काय? प्रामाणिक कष्ट आणि एक जिद्द, त्याच्या जोरावरती पुन्हा एकदा तो लॉस भरून काढण्यात आला. डोक्यात कल्पना आली की आता आपण आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्टार्ट केली पाहिजे. 2022ला स्वतःची कंपनी तर स्टार्ट केली, पण जे घडायला नव्हतं पाहिजे ते कुठेतरी घडलं. पहिल्याच दिवशी सामान चोरीला गेलं. आता करायचं काय? पुन्हा एकदा विचार आला. आता जिद्द सोडायची नव्हती. मात्र आईचं असलेलं सोनं हे गहाण ठेवलं आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. आणि ती सुरुवात अशी काय झाली की आता व्हीएस कंपनी आपल्या जिल्ह्यात नाही तर आपल्या महाराष्ट्रात नाही तर आपल्या देशामध्ये 4थ्या ते 5व्या नंबरला चालते. मंडळी, असा प्रवास होता व्हीएस कंपनीचा आणि कंपनीच्या असलेल्या ओनरचा.